राजकीय जीवनात दोन मोठी संकटं माझ्यावर आली. अजित पवारांसमोर हसन मुश्रीफांना अश्रू अनावर. आजपर्यंत अजितदादांनी अनेक वेळा मंत्रिमंडळात संधी दिली, पण कोल्हापूरचा पालकमंत्री होता आलं नव्हतं. ती सुद्धा संधी दादांनी दिली. मी शब्द देतो, महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही, असा निर्धार कोल्हापूरचे पालकमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला. विकासाच्या बाबतीत कोल्हापूरला मागे ठेवणार नाही. अंबाबाई मंदिर विकास आराखडा आपण येत्या बजेटमध्ये मंजूर करा, असे आवाहन मुश्रीफ यांनी अजित पवार यांना केले. दादा आप आए बाहर, पहिले बाहर आई है. प्रोत्साहनपर अनुदानामध्ये तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत, ज्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. या योजनेबाबत एक बैठक घेण्याची गरज आहे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. हसन मुश्रीफ म्हणाले की तुमच्या म्हणजे अजित पवार दादांच्या ताकदीवर अनेक संकटं पेलून मी उभा आहे. मी जनतेचा आभारी आहे. राजकीय जीवनात दोन मोठी संकटं माझ्यावर आली. या काळातही जनताच माझ्यासोबत राहिली, असे सांगताना मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे भाषण करता करता हसन मुश्रीफ रडले. आजपर्यंत जी खाती मिळाली त्यात ऐतिहासिक काम करण्याचं भाग्य मला मिळाल्याचं मुश्रीफ म्हणाले. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी उद्याच प्रामाणिक कर्जफेडबाबत तांत्रिक अडचणींवर चर्चा करणार असल्याचं सांगितलं. दरम्यान मुश्रीफ यांनी बोलताना राष्ट्रवादी फोडून भाजपला मांडीला मांडी लावून बसलेल्या अजित पवार यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. ते म्हणाले, अचानक एक राजकीय भूकंप ऑगस्ट महिन्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वाढवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली. ही भूमिका घेतल्यानंतर मतदारसंघातील जनतेनं मला समजून घेतलं. राजकीय संकट 2 वेळा माझी आली. मी पहिल्यांदा विक्रमशिव घाडगेंचा कार्यकर्ता, छत्रपती शाहू कारखान्याचा मी संस्थापक, संचालक आणि व्हाईस चेअरमन. मला एकदा निवडणुकीत काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं. कैलासवासी खासदार बंटी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एका अशाच प्रसंगी माझ्यात आणि मंडलिक साहेबांच्यात मतभेद झाले आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ, ज्याचा उल्लेख केपी पाटलांनी केला, मध्ये युवराज पाटील असतील, भैया माने असतील, गणपतराव पराटके असतील आणि तमाम जनतेने मला साथ दिली. आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग 5 वेळा निवडून देण्याची किमया केली. आणि या 25-30 वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं, जी मिळालेली सत्ता आहे ती गरिबांच्यासाठी आहे. मिळालेला सत्तेचा फायदा हा गोरगरिबांचा आहे, त्याचा तो अधिकार आहे. म्हणून रात्रीचा दिवस मी केला आणि या तालुक्यातले विकासाची कामं असतील, मी अतिशय अभिमानाने सांगेन, ग्रामविकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा. 28,000 ग्रामपंचायती होत्या, 532 पंचायत समिती होत्या, 34 जिल्हा परिषदा होत्या, 27-28 कोटीचं ते खातं होतं. म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यावेळी शपथ घेतली. कोण काय म्हणेल याचा मी विचार केला नाही. परंतु 143 गावामध्ये, माझ्या गावामध्ये कधी मतं कमी पडली असतील, कुठल्या जास्त पडली असतील, सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल, परंतु त्या गावात एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो. आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही, परंतु ज्या वेळा 2024ची मी या माझी पुस्तिका काढेन त्यावेळा तुमच्या लक्षात येईल की गावागावामध्ये किती प्रचंड प्रमाणात निधी आणला. आज मौजे सांगावच्या या 24-25 कोटी रुपयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने दादा मी एवढंच सांगतो, ही संधी तुम्ही मला ग्रामविकास खात्याची दिली, त्यामुळे हा प्रचंड काम आपण करू शकलो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.